काढलेला विचार दिसला, मी लगेच त्या माणसाला फोन करतो, माझ्याकडे PS वगैरे आहेतच आणि ताबडतोब त्यांना सांगतो, पण ते पण लगेच ऐकतात आणि रात्री मला वाटतं मी सांगितलं 8ला 9ला लाईट तिथं चालू झाली. हे आपलं शहर आहे. ही अजित पवारची एकट्याची मक्तेदारी नाही, त्यांनी सगळा मक्ता घेतलेला नाही. कधी कधी थोडा पाऊस पडला आणि ते आमचा स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता मी जाळ्या बसवल्या, त्या सर्व जाळ्यामध्ये कचरा अडकला, पाणी जायला एक थोडा वेळ उशीर, तेवढ्यात व्हिडिओ शूट. बघा बारामती पाड्या, अरे ते जे दाखवतात त्यांना थोडीतरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे. जरा महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं जाऊन बघा आणि बारामतीची तुलना करा. अरे करणाऱ्याचं कौतुक नाही, परंतु त्याचा उत्साह किंवा त्याला नवमे तरी करू नका ना, किंवा मुद्दा कुठल्या तरी बघितलं सांगा त्या पाण्यात स्कूटर घालून आणि आमच्या काही भगिनी पण त्या पाण्यात. अगं तिथं पाणी असलं तर पलीकडचं रोड आहे, इकडचं रोड आहे, तिकडच जात तुला लाडकी 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 म्हणतो, अशी वाटते की तुला कोणकी म्हणावं लागेल. असं नाही. आपण सगळ्यांनी मला सहकार्य करा. मी पुन्हा सांगतो, मी गावाचा माणूस आहे. ज्या दिवशी मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेन त्यावेळेस तुम्हाला आठवण द्यायला झाला पाहिजे होता. काय म्हणतात ना आमच्याकडं, पिकत तिथं विकत नाही. त्या गोष्टी सगळ्यांनी, मी अनेकदा त्या बाबतीमध्ये खूप काही गोष्टी करत असतो. आता आपल्या कार्यालयात त्याचं काम चाललंय, याला विचारा, प्रीतम कुठं बसणार त्याला विचारा. ते जे गार्डनचं काम चाललं मी सचिनला बघायला सांगितलंय, त्याच्यामध्ये एकाला विनंती केली, नगरपालिकेची गार्डन त्याला 10 कोटी रुपये द्यायला होते. कोण कुणाला देतो, रुपये देतं का? 5 कोटी खर्च झाले. परवा मला त्यांनी सांगितलं की दादा त्यांना विनंती करा की पुढचे पैसे पाठवा. काल त्याला 1 कोटी रुपये पाठवले, विचार पाठवले. मी कधी कधी मला रावत नाही, मी म्हणतो की असा आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही. मागच्या आमदारांवर टीका करायची नाही, कारण त्यांना बाकीचा व्याप होता, देशाचं राज्याचं सगळं, इतरांना सगळ्यांना. नाहीतर लगेच म्हणतात दादांनी साहेबांची तुलना केली. मी ज्यावेळेस तुमचा एकेवेळेला आमदार झालो ना, मला सारखं माझं एक मन म्हणत होतं, पवार साहेबांच्या नंतर तू बारामतीचं नेतृत्व करतो, लोक पावलोपावली तुझ्या साहेबांची तुलना करणार. साहेबांची कामाची पद्धत त्याला तोड नाही, पण ते करत असताना मी पण ठरवलेलं होतं की असं बारामती बदलून दाखवी. मी पिंपरी चिंचवड पण बदललं, मी पुण्यामध्ये पण लक्ष घालतो, मी इतर पण आमदारांना सांगतो जरा मी काय योजना केल्या ते जाऊन बघा. फक्त ही कामं का चालू होतात ते सांगा. बऱ्याचशा ठिकाणी कामं काढल्यानंतर ही कामं मिळण्याच्या करता तिथं असं वजन ठेवावं लागतं आणि वजन ठेवल्यावर ते काम मिळतं. इथं वजन ठेवावं लागत नाही, सगळं काम त्याच्यामध्ये काय जे काही प्रकल्प आहेत त्याच्यात. काल मी सोमेश्वर मंदिरात गेलो होतो, तिथं माझ्याबरोबर काही ह्याच्यातले असतील समाज होता, त्यामध्ये सुंदरकाम संग्रामनी तिथं ह्याचं केलंय बारवाचं, आणि मी ते बघितलं, मला इतका राग आला. मी तिथं स्वच्छतागृहात गेलो, तिथं एका वडाचे मुळे खाली आलं तर वर वड उगवला होता. मी ते सगळं स्वच्छ करायला सांगितलं, त्याचा पण मी मदत करतो म्हणलं. मित्रांनो, ते करून दिल्यानंतर स्वच्छता नीटनेटकं ठेवण्याचं तरी काम करा ना. त्याच्यात अजून मी बरेच काल त्यांना 1.5-2 कोटी रुपये काहीतरी दिले, आणि त्यांनी त्या पट्ट्यांनी माझाच कार्यकर्त्यांनी नाव घेत नाही, पण त्यांनी एक काम 1.5 कोटीचं 32% बिल राजवर्धन तो होता, 32% बिल. मी जिल्हा परिषदेच्या सीओला फोन केला, त्याला म्हणलं ते कॅन्सल करता. 32% बिलोनी काम, आपल्याला जी क्वालिटी आहे दीपक तू पण काम करत होतं, मिळू शकतं 32% बिलोनी. मला काही कळतच नाही. मी त्याला सांगितलं की हो आम्ही तुम्हाला परत व्यवस्थितपणे टेंडर
तिथं पेवर कुठले लावले पाहिजे, त्याचे कलर कुठले असले पाहिजे. आता विशाल आहे, विशाल इथं बसला, तो पण मला तिथं खूप चांगली मदत करतो. माझ्या जवाहर बागेपासून माझ्या तिरंगा सर्कल तिथं झाडाचं कटिंग, तिथं ते वड वाढलेला होता, त्या वडाचं कटिंग. मी जाता जाता काल सकाळी मी लवकर तिथं पाहत झालो, वेल चढलेली होती चाळीवर. मी त्याला फोन केला सकाळी 6. मी बघितलं विशाल वेल चढलेले. त्यांनी 2-3 तासांनी माणसं लावली, काढले, मला फोटो पाठवले होते दादाकडे. बारामतीकरांना उगीच बारामती स्वच्छ राहत नाही, त्याला कष्ट आहेत कुणाचे तरी, त्याला मेहनत आहे, त्याला बारकाईनं लक्ष आहे. फार बारीक मी बघत असतो. आता पण मला देवेंद्र शिर्के इकडे घेऊन गेला, मी त्याला लगेच सांगितलं, तुम्ही पण होते की हे तास आहे, हे तिथं तसं आहे, हे तिथं तसं आहे. त्याशिवाय हे होत नाही. उगीच आम्ही गप्पा हाणत नाही. आणि त्यामुळे तिथलं पण काम त्याला सांगितलं आणि तिथं बऱ्याच काही गोष्टी. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.